हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. आज संध्याकाळी गायांना 4 वाजता कडब्याची वैरणच केली. आज परत मान दुखायला लागली. सकाळचं रेशनिंगचा माल आणलेला इथंच पडलाय, अजून उचलला पण नाही. तो मग डोक्यावर नाही आणला, पण आहे ना उचल ठेव करताना पण मान दुखते कशाने काय समजत नाही. आणि चहा पाणी झालेले. खूप दिवस झालं संध्याकाळचा चहा बंद केला होता, पण ह्या 2-3 दिवसात परत करून प्यायला लागली अजून चहा. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवण्यासाठी मी व्हिडिओ ऑन केला. खरं तर काल पण व्हिडिओ शूट नाही केला, आज पण नाही. मोबाईलला चार्जिंग कमी आहे माझ्या, तर चार्जिंग कमी असल्यामुळे रात्रीचं झोपता नाही ना. काय होते, मला तर असं वाटायला लागले माझं पेन किलर खाण्यातच आयुष्य जाते की काय माहिती. टाचा एवढ्या भयंकर दुखतायत, ही मान दुखते, काय करावं काय समजतच नाही. आणि पेन किलर खाते ना झोपताना, तर ते झोप एवढी येते ना की मला रात्रीच्या अजिबात जाग येत नाही. सकाळी सरळ 5 वाजता जाग येते, 4:30 वाजता, 5 वाजता. रात्रीचं किती पण वाजता झोपू दे, मला सकाळी जाग येते. आणि झोपून झोपून तोंड पण सुचते माझं. तर लोळत होती दुपारी, खूप लोळली मी. वैरण काढायला गेली नाही, आता वैरण काढायला जायचंय. 6 वाजलेत, अर्ध्या तासात काढीन भराभरा मी. आणि काटक्यांचा भारा पण आणायचाय. पण त्याआधी मी म्हटलं तुम्हाला दाखवावं. मी एक प्रयोग केला होता. बेडगी मिरची आणली होती ना मसाल्याला, त्याच्या बिया माझ्याकडून जरा जास्तच पडल्या होत्या. तर त्या बिया मी हे बघा ह्या कुंडीमध्ये टाकल्या होत्या. तर सुंदर अशा बेडगी मिरचीच्या बिया झालेल्या आहेत. तर ह्याच्याने ना चांगला कलर येतो मसाल्याला. खूप छान लाल मसाला होतो एकदम. तरी पावडर आपल्याला टाकायला लागत नाही ह्याच्यामुळे. खूप सारी रोपं उगवलेत. आत्ता 2-2 पानावरच आहेत ही रोपं, पण लवकरच मोठी होतील. आणि त्या लावलेल्या मिरच्यांबरोबर लावून टाकणार आहे मी. तर त्या लावलेल्या मिरच्या चिटकल्यात का नाहीत काय माहिती. पाऊस कुठं गेलाय काय समजत नाही. आमच्याकडे अजिबात पाऊस नाही आहे. तोपर्यंत एवढा वैताग दिला त्या पावसाने, भयंकर वैताग दिला. आणि आता गेलाय तर असला गायब झालाय. वारं सुटलंय नुसतं, भरा 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 वारं येते. किती वारच आहे सगळीकडं, आणि पावसाचं नाव नाही. तर आता चालली मी. काटक्यांचा एक भारा आणायचा आहे आणि गिनीगोल कापायचे, कडवळ कापायचे. येस मॅडम. आज मॅडमच्या शाळेचा हाफ डे होता, तरी मॅडम आल्या नाहीत घरी. कुठे बिझी होती? कुणाला? अच्छा, तुला काष्टा साडी नेसायला. तर शाळेमध्ये दिंडी निघणार आहे आणि यांना नेसायची साडी. सोमवारी ह्या येईन ते सोमवारी, शनिवारी. अच्छा, छान. भारी वाटतं ना असं काय काय असल्यावर. शाळेमध्ये काय काय प्रोग्राम असले की मस्त वाटतं. तर चला मंडळी, येते जाऊन शेतामध्ये. दुखती मान अजून पण, अशी वळत नाहीये चांगली मान. मानच दुखती किती दिवस झालं, तुला माहित नव्हतं? लय दिवस झालं मान दुखती. आठवडा होत आलं. माझं म्हणतं झालं होतं दवाखान्यात नाही, मी चोळायला गेली होती देवीच्या माळावर. चोळल्यावर 2-3 दिवस मस्त फरक पडला. आणि काल परत म्हणजे काल जरा जास्त वजन उचलून आणलं. नाण्याला उचल लागायला बोलवलं होतं. आणि त्याच्या आधी एकटीला उचललं तेवढं थोडं थोडं आणायची, तेव्हा नाही दुखलं. काल जरा जास्त डोक्यावर वजन आणलं तर लय दुखायला लागली मान. सकाळी थोडी दुखत होती, सकाळी रेशनिंगचा माल आणला, परत दुखायला लागली अजून. डोक्यावर नाही आणला, गाडीवरच आणलंय, पण तरी पण दुखते. 25 किलो माल आहे. तर चला मंडळी, काटक्याचा भारा आणायला लागणार आहे. बसून जमणार नाही आता. छान आलेत, सगळी बी आलेत अजून त्यातले. ह्याला आता थोडं मोठं होऊन देते, मग लावते. त्या मिरचीच्या कडनी म्हणजे कडवळाच्या बाजूने लावेन, आहे का नाही? हा, तुलाही न्यायचंय आहे का नाही? शनिवारी न्यायचंय ना, मग तोपर्यंत होतील की रोप मोठी. पण ह्याला रोज टाका पाणी रोज टाकते, थोडं थोडंच टाकते. कार मला सांगितलं नाही, मी पण आले असते ना घेऊन. कुणाच्या होत्या? दत्ता भाऊ नव्हता वय? भारतात त्या तोय मला तिथं उभा राहिलाय म्हणून. शेळी माझी खूप दिवस झालं खाली राहिली. मी रोज विचार करते शेळी नेईन, शेळ्यांमध्ये दुसऱ्यांच्या शेरडांमध्ये घेऊन जाईन. काय बऱ्या सगळ्यांकडे शेळ्याच आहेत, बोकडं कुणाकडे नाहीत. मग ते न्यायचं, कुठं न्यावं तिला काय समजत नाही. खाली राहिली शेळी. तिला पिपरीचा फटा मोडून आणून टाकला होता मी मगाशी.
मान दुखते माझी. व्हिडिओ कधी अपलोड केलाय? 3:30 वाजता. अजून अपलोड नाही झालाय. वाऱ्याने काय नेटच चालत नाही. नीट कशाने चालत नाही काय माहिती. वाऱ्याने चालत नाही का कशाने चालत नाही, पण व्हिडिओ जाईना झालाय. चौधरी साहेब आले कामावरनं, गेले रानात वैरण आणायला. काय करू, मान दुखती माझी. मी गोळ्या खाऊन झोपली होते दुपारी, इलाजच नाही. मी म्हणलं जाऊ दे. आज विचार चालला होता माझा की कडब्याचीच वैरण टाकायची गायांना. परत म्हणलं होतं जावावं, पण त्यांचा फोन आला चौधरी साहेबांचा आमच्या. बोलले मी येतोय. मग म्हणलं येतात तर राहू दे जाऊ दे. लोळत होती आता गाढवासारखी. उठली, जाऊन काटक्याचा भारा घेऊन येते आता आणि चौधरी साहेबांसाठी चहा बनवते. तर मंडळी, चौधरी साहेब आले वैरण घेऊन आणि मी चहा पाणी वगैरे केलं. पण उजेड दिसत होता म्हणून म्हटलं चला आता थोडं मळ्यात राऊंड मारून येते. काटक्या घराजवळच्या चुली पुढे आणून ठेवल्या आणि म्हटलं मळ्यातून थोड्या टाकळा आणाव्यात शेरवीसाठी. मला येळा दे का तुमचा, चल ग. कॅमेरा बघून पळालाय दाण्या. असं काय नसतं, मांजर फिंजर आडवं जात नसतं. इथनं माझं घर केवढं सुंदर दिसतंय ग. कसलं भारी दिसतंय इथून घर. नुसतं आभाळ येते, पाऊस येईना काय व्हायना. आणि मंडळी, हे आहे घराजवळचं शेत म्हणजे आमचा मळा. आणि या मळ्यात पण पेरलाय उडीद. खूप दिवस झालं मळ्यात आली नव्हती. म्हणलं चला एक राऊंड मारून येते मळ्यातनं पण जाऊन. एक राऊंड पण होऊन जाईल आणि शेळ्यांना टाकळा पण घेऊन येता येईल. तर उडीद सगळा उगवलाय बरं का, छान उगवलाय. पावसाची गरज आहे फक्त आता याला. दाट झालाय, दाट पातळ दाट पातळ दाट पातळ दाट पातळ. नीट सोडला नाही काय रे मोत्या. नको बाबा, नको नको नको. ती घरी शेरून इकडे आले तू आहे का, है का. म्हणलं काय काय उगवले, कसं कसं उगवले बघून यावं जरा. टाकळा बी आणावं शेरडनला थोड्या. अगं मी काल आमच्या घरापाशी साप बघितला मोठा, घरापाशी आमच्या. कसलं हिरवगार दिसतंय मळ्यात. आता भारी दिसायला लागले आहे का नाही. मी लय दिवसांनी मळ्यात आली. पाऊस पाहिजे ग. उडीद उगवलाय चांगला, पाऊस नाही काय नाही त्याला. उंच झालंय ही गिनीगोल. एक एक परसभर असन की. बाई कसलं गवत फुटलंय इथं. हा ना, लय मस्त फुटलंय. व्हिडिओ चालू पण चालू. लय दिवसांनी मळ्यात आली. आणि ही माझी नात म्हणजेच प्रतीक्षा बोलली मी आधी काढते माझ्या शेळ्यांसाठी टाकळा. तर तिला म्हणलं बरं काढ कारण तिथं खूपच अडचण होती आणि अंधार पडायच्या आधी तिला म्हणलं तू काढ. परत अंधार जरा पडला तरी मला काही अडचण नाही, माझी मी काढून घेईल टाकळा. आणि मी ते सांगत होती की प्रतीक्षा माझ्यासाठी नाही काढत आहे, तिच्यासाठी काढते बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल की माझ्यासाठी काढते की काय. आणि मला माहीतच नाही, मी बोलते आणि कॅमेरा बंद होऊन बसलेला.
तर मला काय लक्षातच आलं नाही. कॅमेरा बंद नव्हता झाला, व्हॉइस कॅप्चर करत नव्हतं ते, मोबाईलला चार्जिंग कमी असल्यामुळं. दिसत स्पष्ट होतं पण व्हॉइस कॅप्चर करत नव्हतं चार्जिंग कमी असल्यामुळं फोनला. आणि इकडे तिने काढून घेतलेल्या आहेत टाका आणि मला काढायच्या होत्या नंतर. तर मी त्याच गप्पा मारत होते तुमच्याशी की शेळीला त्यांच्या आवडीचं खाद्य दिलं ना तर त्या खुश राहतात आणि ॲक्टिव्ह. शेळ्या खुश आहेत कसं समजतं की त्या ॲक्टिव्ह असतात सारखं. आणि जर अशाच उपाशी डांबून ठेवल्या, काही त्यांच्या पुढे आणून फेकलं तर त्या मरगळ्यासारख्या राहतात बरं का. हेच मी बोलत होती पण ते मला माहीतच नाही माझं व्हॉइस कॅप्चर होत नाही म्हणून. आणि म्हणलं दिवसभर बांधून येत तर शेळ्यांना त्यांच्या आवडीचं खाद्य थोडं घेऊन जावं म्हणून अंधार पडला तरी पण मी गेली होती मळ्यात. घरी येताना सहज शूट केलेलं आपण काय बोललो ते ऐकायसाठी ऑन केला कॅमेरा, तर आवाजच कॅप्चर नव्हता झाला, व्हॉइस कॅप्चर नाही झाला. म्हणून तिला सांगितलं. आम्ही दोघे हसत हसत येत होतो घरी. आणि बघा ना, सेल्फी कॅमेराने उजेड दिसत होता आणि बॅक कॅमेराने सगळा अंधार दिसत होता पाठीमागं. तर चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. माझं दुसरं काही नसतं बरं का, मी हेच छोटे छोटे क्लिप तुमच्यासोबत शेअर करत असते, कारण हीच माझी रिअल लाईफ आहे आणि हेच काम मी दिवसभर करत असते गुराढोरांचं. दुसरं काही विशेष नाही आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराज.